नमस्कार मित्रांनो, मी प्रदेश तोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया आज कोणते स्टॉक आपण रिकमेंड केले जे आपण 5% रॅलीसाठी आपण प्लॅन करू शकतो आणि कोणत्या स्टॉक मध्ये आपण प्रॉफिट बुकिंग केलं होतं. ओके, आणि त्याचबरोबर आपण इंडेक्स मध्ये आज लाईव्ह मार्केटमध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले ते निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि त्याचबरोबर जे आपले सेन्सेक्स इंडेक्सची एक्सपायरी त्यामध्ये आपण 00 चा कोणता कॉल प्लॅन केला होता हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया डिस्कस करूया. आज आपण टेलिग्राम चॅनल मध्ये मार्कन्स फार्मा हा एक स्टॉक आपण दिलेला आहे जो आपल्याला काय करायचं स्विंग साठी आपण प्लॅन करू शकतो आणि जर कोणाला लॉंग टर्म होल्डिंग साठी ठेवायचं असेल तर मार्केट मध्ये पण आपण काय करतो लॉंग टर्म साठी पण त्याला आपण होल्ड करू शकतो. ओके, हा जो स्टॉक रिकमेंड करतो किंवा हे जे अनालिसिस मी तुम्हाला शेअर करतो तुमच्या एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय कारण या स्टॉक मध्ये एंट्री कुठे करायची हे आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहित असतात. ते नॉलेज घेऊन होण्यासाठी मी काय करतो तुम्हाला हे एज्युकेशन साठी काय करतोय ते तुम्हाला लेवल्स मी काय करतो तुम्हाला शेअर करतोय. ओके, सो मार्केट मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची 180 170 च्या रेंज मध्ये आपण मार्केट मध्ये एंट्री प्लॅन करू शकतो. टार्गेट आपल्याला 200 प्लस टार्गेट साठी आपण काय करणार आहे मार्केट मध्ये आपण एंट्री आपण प्लॅन करणार आहे. ओके, लॉंग टर्म होल्डिंग मध्ये हा जर स्टॉक जर तुम्हाला लॉंग टर्म साठी जर होल्ड करायचा असेल तर हा पुढच्या काही महिन्यामध्ये पण चांगली रॅली तुम्हाला देताना दिसणार आहे. तर मार्केट जो आपण प्लॅन केलेला आहे जो आपल्या ग्रुपमध्ये आला होता जो आपला बीटीएससी सेटअप आहे या सेटअप मध्ये हा आला होता त्यानुसार आपण त्याला काय केलेलं आहे एंट्री साठी आपण त्याला प्लॅन केलेलं आहे. म्हणजे मार्केट मध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन करत असेल तर 180 170 या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. मग 180 170 ला जर तुम्ही बाय केला असता तर आपल्याला 220 प्लस टार्गेट साठी जर आपण तो होल्ड केला तर यामध्ये आपल्याला ऍटलीस्ट आपल्याला 20% पेक्षा जास्त रिटर्न्स काय करणार आहे मार्केट आपल्याला काही दिवसामध्ये देऊन जाणार आहे. ओके, आपण तो बाय करायला सांगितलं 170 180 च्या रेंज मध्ये आणि आजचा जो हाय होता तो 188 चा काय झालेला मार्केटचा हाय झालेला आहे. म्हणजे अगदी तुम्हाला 5% जर बुक करायचे असते तुम्हाला आज सुद्धा या मार्केटमध्ये 5% प्रॉफिट तुम्हाला बुक करता आला असता. ओके, त्यानंतर आपण काल एक स्टॉक आपण रिकमेंड केला होता तो कालच्या आपल्या व्हिडिओज मध्ये नसेल. ओके, काल आपण एक स्टॉक प्लॅन केला होता नेल्को. सो नेल्को आपण काल आपण लाईव्ह मार्केटमध्येच आपण काय केलं होतं नेल्को आपण सजेस्ट केला होता की त्यामध्ये आपल्याला काय करायची एंट्री आपल्याला प्लॅन करायची. नेल्को मध्ये जर पाहिलं तर नेल्को आपण हा बाय करायला सांगितला भावनगरी आपण एक काल बाय करायला सांगितलेला आहे आणि नेल्को आपण 835 820 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होता ज्याचं फर्स्ट टार्गेट आपण 880 चा आपण घेऊन जाणार होतो. आणि नेल्को जर तुम्ही या ठिकाणी जर चेक केला तर नेल्कोचा जो कालचा जो हाय होता म्हणजे आपण तो जर या ठिकाणी जर बाय केला असता 840 830 च्या रेंज मध्ये जर बाय केला असता तर नेल्कोने कालचा जो हाय दिला होता त्याचा हाय होता जवळपास 898 चा हाय आणि आज जर बघितला तर त्याचा हाय गेलेला आहे जवळपास 16% रिटर्न आपण काय केले असते नेल्को मध्ये आपल्याला 2 दिवसामध्ये आपल्याला काय करता आले असते पीक करता आले असते. त्याचं हायस्ट टार्गेट होतं 920 आपण हायस्ट टार्गेट दिलं होतं आणि नेल्कोचा आजचा जो हाय गेलेला आहे तो आजचा हाय गेलेला आहे जवळपास तुम्हाला 956 चा आज काय दिलेला आहे नेल्कोने हाय दिलेला आहे. ओके, हा सुद्धा एक लॉंग टर्म साठी काउंटर एक चांगला काउंटर बनणार आहे. जर आपण तो कॉल बाय केला असता तर यामध्ये आपण 15% पेक्षा जास्त रॅली आपण काय केली असते 2 दिवसामध्ये आपण पीक केली असते. ओके, सो मित्रांनो हे जो आपण स्टॉक अनालिसिस करतोय जो आपला सेटअप आहे या सेटअप मध्ये स्टॉक फनेल होऊन आपल्याकडे येत असतात. ओके, त्याच्या अनालिसिस नुसार आपण काय करत असतो त्यामध्ये आपण एंट्री एक्झिट साठी काय करत असतो आपण प्लॅन करत असतो. ओके, हे स्टॉक अनालिसिस कसे करणार आहे ओके त्यामध्ये एंट्री कशी करायची हा आपला एक ऍडव्हान्सचा पार्ट आहे. तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलला जॉईन करा तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तुम्हाला शिकता येते. ओके, त्यानंतर आपण आज नेल्को आपण हा काल प्लॅन केला होता. त्यानंतर भाग्यनगर आपण प्लॅन केलाय तो सुद्धा आणखी रॅलीमध्येच आहे. आज आपण मार्कर्स प्लॅन केला होता जो आपण आता जस्ट डिस्कस केलेला आहे आणि त्यानंतर आपण एक 00 ची आपण लेवल प्लॅन केली होती सेन्सेक्स इंडेक्सची. ओके, म्हणजे आपण एक 79,600 चा कॉल जर आपण 40 ला जर तो बाय केला असता तर हा जवळपास आपण काय केला होता मार्केट क्लोज होताना 14:50 म्हणजे मार्केट क्लोज होताना जवळपास तो 14 म्हणजे 2:50 आपण आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केला होता. त्यामध्ये आपल्याला 40 ला जरी तो बाय केला असता आणि त्याचा जर हाय जर तुम्ही या ठिकाणी जर चेक केला तर या ठिकाणी त्याचा हाय जवळपास गेलेला आहे 400 प्लसचा काय झालेला आहे त्यामध्ये हाय तुम्हाला गेलेला दिसेल. म्हणजे ऍक्च्युअली मार्केटमधून जे पैसे जे बनतात हे पैसे कसे बनतात हे जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी काय करू शकलो असतो या ठिकाणी आपल्याला तो पाहता आला असता. जर आपण तो या लेवलला आपण तो बाय करायला सांगितलं होता 14:50 ला आणि त्यानंतर जर तुम्ही त्यामध्ये एंट्री जर घेतली असती 40 रुपयाला जरी बाय केला असता 00 साठी आपण या दोन्ही लेवलमध्ये जरी एंट्री घेतली असती तर हा 10 चा लॉट आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपली इन्व्हेस्टमेंट होती 400 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट होती आणि 400 रुपये तुम्हाला 4000 रुपये पण तुम्हाला करून तो देऊन गेला असता. म्हणजे 10 टाइम्स रिटर्न ते काही मिनिटांमध्ये तुम्हाला काय करता आले असते 00 मध्ये पीक करता आले असते. ओके, हा आपण आज एक्सपायरी होती सेन्सेक्स इंडेक्सची त्यामुळे आपण काय केलं होतं आज आपण हा रिकमेंड केला होता. ओके, सो मित्रांनो हे आपण स्टॉक अनालिसिस कसं करतो की 00 आपण डेटा अनालिसिस करून आपण ते 00 चे लेवल कशा प्लॅन करतो हा सगळा जो भाग आहे तो ऑप्शनचा भाग आहे. आणि जो आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे हा मेंटरशिप प्रोग्राम आपण काय करत असतो पूर्णपणे लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10
आणि त्यानंतर 10 ते 12च्या बॅच मध्ये आपण काय करत असतो, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार कोणत्या लेवलमध्ये एंट्री करायची त्यानुसार आपण त्यामध्ये काय करत असतो, आपण एंट्री आपण घेत असतो. ओके, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडर असाल तर तुम्ही मेंटरशिपला जॉईन करू शकता, जो आपण स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करतो पूर्णपणे लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस करतो. आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडर्स असाल किंवा तुम्हाला जर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायचं असेल किंवा तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला पण तुम्ही जॉईन करू शकता. सो मित्रांनो, जर तुमचे काही स्टॉक जर स्टक झाले असेल आणि त्यावरती तुम्हाला जर काही सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. लाईव्ह मार्केटचा तुम्हाला जर पार्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचंय आणि तिथे रजिस्टर करून जे सकाळी आपल्या 9 ते 10 या वेळेमध्ये आपली लाईव्ह मार्केटची जी बॅच होती त्या बॅचला पण तुम्हाला काय करता येईल, रजिस्टर करून जॉईन करता येईल. सो हे जे स्टॉक मी तुम्हाला अनालिसिस करतो हे तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.